शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की आपल्या खरीप हंगामासाठी ठरवले गेलेलं 1596 कोटींचं पीक कर्जाचं जे काय उद्दिष्ट आहे, तर त्या उद्दिष्टापैकी अजून फक्त 42% कर्ज वाटप जे आहे तर ते झालं आहे. आणि एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की अनेक शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे तर ते कर्ज नूतनीकरण प्रलंबित असून मागील थकीत कर्जामध्ये नवीन कर्ज मिळणे हे कठीण झालं आहे. आणि मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची परतफेड केली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती वाढली असून यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरांद्वारे कर्ज वाटपासाठी सक्त सूचना दिल्या आहेत. आणि यामध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर एकट्या खरीप हंगामासाठी एकूण 1596 कोटी 63 लाख रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जे आहे तर ते ठेवण्यात आलं आहे. आणि जवळपास 1596 कोटी 63 लाखाचं उद्दिष्ट जरी असलं तरी या 1596 पैकी केवळ 630 कोटी 55 लाख रुपयांचं वाटप जे आहे तर ते झालं आहे. म्हणजेच की फक्त उद्दिष्टाच्या 42% वाटप जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे. आणि यापैकी म्हणजे की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,87,912 शेतकऱ्यांचं पीक कर्ज अजूनही जे आहे तर ते पीक कर्जाचं नूतनीकरण जे आहे तर ते प्रलंबित आहे. आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना जे आहे ते नवीन कर्ज मिळवताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसे जवळपास 347 कोटीचं कर्ज जे आहे तर ते थकीत आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की 4,20,000 शेतकऱ्यांवर मागील पीक कर्जाचं थकीत कर्ज असून त्याची रक्कम जी आहे तर ती 347 कोटी रुपये आहे. आणि यामध्ये या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर जो आहे तो खराब झाला असून त्यामुळे बँका ज्या आहेत तर ते सिबिल स्कोअर खराब झाल्यामुळे नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. आणि शेतकऱ्यांकडून बँक अधिकाऱ्यांवर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहे. कारण की सिबिल स्कोअर पाहून बँक अधिकारी कर्ज नाकारतात, त्यासोबत शेतकऱ्यांशी गैरवर्तन केलं जात असते, नूतनीकरण न करताच नवीन अर्ज नाकारले जात असतात. अशा प्रकारच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. आणि यावर आता आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. गाव पातळीवर शिबिरे घेण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. तर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बँका, त्यासोबत कृषी विभाग, सहकार आणि महसूल विभाग यांना गाव पातळीवर शिबिरांचं आयोजन करून पीक कर्जाचं जे वितरण आहे ते पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण वाटपाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. तर महत्त्वाचा विषय म्हणजे की कर्ज वाटपामध्ये बँकांनी दिरंगाई केली तर बँक शाखांना पोलीस बंदोबस्त किंवा पेट्रोलिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा विचार प्रशासन करत आहे. आणि या बैठकीला जे आहे ते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा उपनिबंधक समूत जाधव, त्यासोबत अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोगे, त्यासोबत कृषी विभाग उषा पवार यांची उपस्थिती होती. आणि विशेष म्हणजे की शेतकऱ्यांचं नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करून कर्ज वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे. आणि शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचवण्यासाठी प्रशासनाची भूमिका जी आहे तर ती निर्णायक ठरणार आहे. आणि त्यामुळे त्या 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण करण्याचे आदेश जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच थकीत पीक कर्जाचं पुनर्गठन जे आहे तर ते करून पात्र शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी योजना जी आहे तर तयार करण्यात येणार आहे. त्यासोबतच ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे गती देण्यात येणार आहे. आणि जिल्हा प्रशासनाने गाव पातळीवर शिबिरे आयोजित करून अर्ज प्रक्रिया जी आहे ती सोपी करावी, अशा प्रकारचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आणि सर्व प्रक्रिया ज्या आहेत येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण करून कर्ज वाटपाचं उद्दिष्ट जे आहे तर ते पूर्ण करून आपल्या 100% शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावं असं आवाहन निर्देश त्यांनी दिले आहेत. तर जास्तीत जास्त आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. त्यासोबत आपला कुठला जिल्हा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.